तानाजी पाटील यांच्या भूमिकेवर महाआघाडीचे गणित, क्रॉस व्होटिंगचा महायुतीला धोका. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांना वेग आलेला असून अखेरची लढत दुरंगी होणार असं चित्र स्पष्ट होतंय. महायुतीकडून भाजपाचे धैर्यशील कदम यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. महाविकास आघाडीचे पुढील गणित शिंदेसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. तानाजी पाटील यांनी माघार घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांचा अर्ज ठेवणार आहेत. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार शिंदेसेनेचे तानाजी पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले तर महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम आणि शिंदेसेनेतील बंडखोर चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे तानाजी पाटील यांच्यात थेट सामना रंगू शकतो. मात्र तानाजी पाटील यांनी माघार घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांचा अर्ज कायम ठेवून महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप तसेच काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे आणि मयूर पाटील हे अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्यामुळे अंतिम चित्र छाननीनंतर आणि अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.